झाले किती दिवस बाबा? भाऊजी साष्टांग नमस्कार म्हणतो. अरे नागनाथ ये ये. राम राम. नाही म्हणजे असंच फिरायला निघालो होतो तर माहिती भेटली की माझे भाऊजी वैशुभाशीच्या गावाला गेले. अरे वडील आहेत ते तिचे, जाणारच गावाला. नाही भाऊजी, ओ भाऊजी, नाही म्हणजे वैशुभाशीची तब्येत बरी आहे ना? नाही भेटला का तो भाऊसाहेब देसाई? अरे तोच तर नाही भेटला ना. नाही म्हणजे तुम्ही वैशुभाशीच्या लग्नावरून भरतवाडीला म्हणजे वंदनाच्या गावाला गेले होते. नाही काही झालं का म्हटलो? झालं असतं काहीतरी का? नाही तसंही भाऊजी कसं आहे ना, तुमचं जाणं येणं हे असणारच. काही झालं तरी नवीन नवीन तुमचा रिश्ता जुळला, ते तुमचे नवीन नवीन व्याही. पण भाऊजी तुमचा मान पान करायला विहीन बाई नाही आहेत ना, त्यात दुःख वाटते. स्वतःप्रमाणे प्रत्येकाला तुझ्यासारखा समजू नकोस. भाऊजी भाऊजी माझं इथं येणं चुकलं. हो आता तुम्ही सगळी नात्याची माणसं म्हणून तर मी येतो ना. तसही माझी बहीण हे जग सोडून गेली म्हणून तुम्ही नात्याची माणसं तुटली असं वाटते का तुम्हाला? तुम्ही माझे भाऊजी आणि तू माझा भाषा नव्हेस का गा? अरे कशाचा भाषा ना तू कशाचा मामा मामा. अरे तात्या साहेब जरी तुझे भाऊजी असले तरी ते माझे वडील आहेत, हे लक्षात ठेव. एक लक्षात ठेव, मी तुझ्याशी बोलत नाही, ते माझे भाऊजी आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय. अरे पण माझे वडील आहेत हे तूही लक्षात ठेव. अरे पण मी तुमचा रिश्तेदार आहे, नात्याने मी तुझा मामा आहे. माझ्या थोडासा वयाचा तरी विचार कर भाषा. तुझी गरज नाही मामा मला. भाषा भाषा काय प्रकार झाला ना मी तुला सांगतो. भाऊजी गेले वंदनाच्या सासरी म्हणजे माहेरी गेले, बरोबर आहे ना? हो ना भाऊजी? मग त्या वंदनाच्या वडिलांनी हुंड्याची रक्कम कदाचित दिली नसेल म्हणून हा मनस्ताप भाऊजींच्या डोक्यात आहे, हे लक्षात ठेव. बाबा हुंडा आम्हाला माहित नाही आणि तुला माहित आहे हुंडा? अरे मी तर त्या लग्नाच्या करारामध्ये मध्यस्थी म्हणून होतो. म्हणजे त्या लग्नाचा साक्षीदार आणि पुढारी तू. म्हणून बाबा त्या बहिणीचा छळ चाललाय नाही का इथं? पण भाषा या गोष्टीत माझा काय दोष हे तरी सांग ना. हो ना भाऊजी, खरं खरं सांगा, या गोष्टीमध्ये माझा काही दोष आहे का? मी साधा फक्त मध्यस्थी माणूस होतो का? बाला भाऊजी सांगा ना. अरे तुनी, अरे त्यांना कशाला बोलतोस तू? त्यांचा काहीच दोष नाही आणि मी तुझा बाप आहे आणि जे मला जे करायचं ते करीनच मी. अरे माझा इच्छा आहे ते. म्हणून इथे वहिनीचा छळ चाललाय नाही का बाबा? गप्पा बाबा लग्न करताना आम्हाला हुंडा हा विषय नको आहे बाबा या घरात. आता लग्न झालंय, नवीन सून आली घरात आणि आता हा हुंडा विषय नकोय बाबा इथं. हो हो हो, अरे हुंडा विषय मी या घरात घेणार नाही, पण त्या भाऊसाहेब देसाईंनी बोललेला शब्द पूर्ण करावा. नाही आणि त्याचा साक्षी पुरावा मी आहे. हो तू साक्षीदार आहेस माहित आहे मला. मग बोललेल्या ठरावाप्रमाणे त्यांनी आपली बाजू भक्कम करावी, तू जास्त लुडबुड करायची नाही मामा. अरे मी सुद्धा स्वतःच्या मुलीला हुंडा दिला, त्याप्रमाणे त्याने सुद्धा द्यावा. बस हुंडा विषय इथे खतम. बरोबर. सुनील भाषा जास्ती मनस्ताप करून घेऊ नको. हो बाबा तुम्ही कधी आल्यात सोंड्यावरून? विचार याला हाच आतापर्यंत बडबड. आणि कशी आहे वैशूची तब्येत? दादा अरे आपले तीर्थरूप पोरगी बिमार आहे म्हणून गावाला गेले होते.
पण तिथून परतवाडीला गेले तुझ्या सासूरवाडीला. कशाला कशाला तर हुंड्याचा विषय छेडण्यासाठी. अरे कुणाचा? अरे तुझ्या लग्नाचा हुंडा दादा, तुझ्या लग्नाचा. माझ्या हुंड्यात? माझ्या लग्नाचा हुंडा? होय दादा होय. आणि आणि त्या हुंड्याचा साक्षीदार हा नाग्या मामा. म्हणजे आता तुमच्या या घराच्या प्रकरणामध्ये मला तोंड खुपसायला लावू नका म्हणजे झालं. भाऊजी बरोबर आहे ना? अरे नागना, तू माझा साडा साडा. आणि हो, घोड्यासारखे वाढल्या पण अक्कल नाही आली. एक लक्षात ठेवा, या समोर माझ्या वैयक्तिक गोष्टीत बिलकुल पडायचं नाही. तरी पण मी काय म्हणतो भाऊजी, नाही म्हणजे हे माझे दोन्ही भाषे असे घोड्यासारखे